आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्हा पोलीस दलातील बदल्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. नरढाणा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या बदलीने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. मोरे यांची शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही दिवसातच हा निर्णय बदलण्यात आला आणि त्यांची पुन्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्येही नाराजीची भावना व्यक्त होत आहे. निलेश मोरे हे कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. दोंडाईचा पोलीस ठाण्यातील कार्यकाळात त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला. गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी कारवाई करत कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवली. यानंतर नरढाणा पोलीस ठाण्यातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. MIDC परिसरातील आंदोलने आणि संवेदनशील परिस्थिती त्यांनी संयमाने हाताळली. त्यांच्या कामाचे नागरिकांनीही अनेकदा कौतुक केले. अशा अधिकाऱ्याकडे शिरपूरसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र नियुक्तीनंतरच आदेशात बदल करण्यात आला. त्यामुळे जिल्हा पोलीस वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती अचानक का रद्द करण्यात आली? त्यांना पुन्हा नियंत्रण कक्षातच का पाठविण्यात आले? या निर्णयामागील कारण नेमके काय? याबाबत पोलीस प्रशासनाने अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नागरिक प्रशासनाकडून पारदर्शकतेची अपेक्षा व्यक्त करत आहेत. निर्णयामागील वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. अधिकृत खुलासा झाल्यास संभ्रम दूर होईल. तोपर्यंत या बदलीची चर्चा मात्र कायम राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील या घडामोडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात याकडे नागरिकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. प्रतिनिधी नवनीत बागले आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, नरढाणा.